चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायास या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघून घेणार आहे का सोमवारी जो पॅटचा पेपर आहे इयत्ता 7वीचा गणित या विषयाचा, त्यासाठी 100% येणारे आयएमपी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो। बघा काय का जे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील किंवा तुम्हाला जे मेन आयएमपी तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले जितके जण हा व्हिडिओ बघतील सर्वांनी कंपल्सरी मित्रांनो बघा काय का कंपल्सरी सगळं विद्यार्थ्यांनी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा। 100% जितके लोक जितके विद्यार्थी आपले हा व्हिडिओ बघणार आहे सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करू द्या मित्रांनो। कारण या अगोदर आपण मराठीचे आयएमपी दिले होते आणि तेच प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते का नाही? ठीक आहे, तर मित्रांनो जर तुम्हाला चांगले मार्क पाहिजे तर एकदा फक्त सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनला पण क्लिक करा, लाईकचं बटन दाबून द्या आणि कमेंट करा फक्त, बस बाकी काही नाही। ठीक आहे, चला मित्रांनो आता डायरेक्टली व्हिडिओला मी सुरुवात करतो। बघा इयत्ता 7वीचा आपण पॅटचा गणिताचा पेपर बघणार आता। सगळ्यात पहिला प्रश्न बघूया आता। बघा खालील दिलेले उदाहरणे सोडवा। पहिला प्रश्न दिला बघा, का ही संख्या अक्षरातली। आता संख्या काय बघा, 4,56,787 बरोबर आहे। याला काय करायचं, अशा प्रकारे अक्षरामध्ये लिहायचं। ठीक आहे, पुढे बघा 92,709 ही संख्या काय करा, अंकात लिहा। बघा फक्त तुम्हाला अशा अंकात लिहायचे 92,709। काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त तुम्हाला अंकात लिहायचे। ओके, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघा 53,467 ही संख्या विस्तारित रूपात लिहायची। तुम्हाला काय करायचं, विस्तारित रूपात। आता या विस्तारित रूपावरती मी अगोदर व्हिडिओ टाकले होते, आपण सांगितलं तुम्हाला बरोबर आहे का अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। मग आता काय करा, हा 5 पहिला घ्या, इथं घ्या, 5 नंतर इकडे बघा किती शून्य किती संख्या आपल्याला दिसत बघून घ्या एकदा। ठीक आहे ना, उजव्या साईडला किती संख्या आल्या त्या बघून घ्या। मग 1 2 3 4, मग काय करा 4 शून्य टेकून द्या। 4 शून्य टेकवले, बघा पुढचं बघा 3 घ्या, 3च्या उजवीकडे आता किती किती संख्या राहिल्या, 3 राहिल्या म्हणून 3 शून्य टेकून घ्या। ठीक आहे, पुढे 4 घ्या, 4 नंतर उजवीकडे किती संख्या राहिल्या, 2 2 शून्य घ्या। नंतर 6 नंतर इकडे 7, इकडे किती अंक राहिला, एकच राहिला म्हणून 1 शून्य घ्या आणि 7च्या बाजूला कोणीच नाही म्हणून 7ला तसंच ठेवा। याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो एकदम शॉर्टकट मध्ये, एकदम काहीच डोक्याचा नाही वापर करायचा, सूत्र बित्र काहीच नाही, याला म्हणतात शॉर्ट ट्रिक्स ही विस्तारित रूपाची। ठीक आहे, पुढे बघा काय करायचे, बेरीज करायची। 4,872 अधिक 9,854 मध्ये याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 14,726। पुढे बघा वजाबाकी करायचे मित्रांनो। तुम्हाला काय करायचे वजाबाकी करताना, 8,763 वजा 5,496, मग आपल्याला उत्तर किती भेटणार आहे, 3,267 उत्तर भेटणार आहे। ठीक आहे, व्यवस्थित करून घ्या, हातच्याला वगैरे जे इकडे तिकडे जातात ते व्यवस्थित तुम्ही करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीवरती लिहून घ्या। चला पुढे बघा काय आता, तर 7,540 गुणिले 536 यांनी काय करायचं, याला चांगल्या प्रकारे गुणाकार करायचे। बघा मित्रांनो एक एक स्टेप बघा मित्रांनो, काय करायचे, एक एक स्टेपने तुम्हाला काय करायचं, याला गुणाकार करायचंय, समजते ना। मग फायनली उत्तर येणार मित्रांनो 40,41,440 हे त्याचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे। पुढे बघा 23 या संख्येने बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला, 23 या संख्येने 9,854 या संख्येला काय करायचे, आपल्याला भाग द्यायचे। मग भाग देताना मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा भाग तुम्ही देणार तर जर काय होईल का याच्यामध्ये बाकी उरल, ती बाकी इकडे खाली द्यायची तुम्हाला, बाकी 10। ठीक आहे, आणि गुणाकार आला तो भागाकार आला तो 428। पुढे बघा खाली उदाहरणे सोडा। एक स्वस्त धान्य दुकानातील 4,800 किलोग्राम धान्यासाठी 30 दिवस पुरतं, तर 45 दिवस धान्याचा पुरवठा करण्यासाठी किती धान्य आवश्यक आहे। बघा आता समजा आपण धान्याचा साठा जो असतो त्याला x मानूया। ठीक आहे, धान्याचा साठा आपण त्याला काय x मानूया। मग आता 4,800 भागिले 30 घेऊया, एका दिवसाचा आता आपण काढून घेऊया, बरोबर आहे। समजा नाही काढलं किंवा डायरेक्टली घेतलं तरी तुम्हाला चालेल, काय अडचण नाही। मग 4,800 भागिले 30 बरोबर x भागिले काय करूया, 45 घेऊया आपण। मग काय करा, हा x ची किंमत काढायची, 45 इकडे भागाकारात तिकडे गेलं काय होईल, गुणाकारात जाईल। मग मित्रांनो याला आपण 4,800 गुणिले 45 भागिले 30, मग इकडे 15 दुने 30 आणि 15 × 45 बरोबर आहे, यांनी याला भाग दिला। मग आता राहिलं काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या का फायनली आपल्याला आन्सर भेटणार आहे, x ची किंमत भेटणार आहे 7,200। काय भेटणार आपल्याला मित्रांनो, 7,200 आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली याचं उत्तर आले का 7,200 किलोग्रॅम धान्यासाठी आवश्यक आहे। ठीक आहे, पुढे बघा एका गावात वृक्ष लागवडीसाठी लक्ष्य 30 व्यक्तीसाठी 120 रोपे आहेत। बघा काय एका गावामध्ये बघा 30 व्यक्तींसाठी 120 रोपे आहेत, तर गावची संख्या 300 असेल तर किती रोपे लागेल बघा मित्रांनो। मग आता एका माणसाची किंमत काढून घ्यायला लागेल का, एक माणसं किती रोपं लागेल। मग काय करायचं, डायरेक्टली करून घ्या का 30 भागिले 120 बरोबर 300 भागिले x। मग काय करा, आता याला x ची किंमत काढायची, हा इकडे पाठवा, तो जाईल इकडे भागाकारात, तिकडे जाईल गुणाकारात, हा गुणाकार तिकडे भागाकारात, बरोबर आहे। मग फायनली बघा आपल्याला काय भेटलं का x बरोबर बघा मित्रांनो 300 गुणिले 20 बरोबर आहे, x बरोबर 300 गुणिले 20 आणि भागिले 30। मग आपल्याला फायनली जर आपण याचं उत्तर काढलं तर आपल्याला काटाकाटी करून भेटणार आहे 1200। किती भेटणार मित्रांनो, 1200। किंवा बघा 30 भागिले 120 दिलाय ना, 30 व्यक्ती दिलाय तर 120 दिलाय ना, तर एकाची किंमत काढून घ्या, 30 चोक
120 बरोबर आहे, म्हणजे एकाला 4 आणि हे 300 एकाला 4 म्हणजे 300ला किती 4 त्रिक 12 आणि वरचे 2 शून्य 1200 आला का 1200. बस तुम्ही असंही करू शकता. पुढे बघा 500 शोष खड्डे खोदायला 60 मजुरांना बघा आपल्याला काही दिवस दिले ते 5 दिवस लागतात, तर 15 मजुराला तेच काम करायला किती दिवस लागते बघा. तर लागणारे दिवस बघूया. बरोबर आहे, बघा 60 गुणिले 5 बरोबर 15 गुणिले x. आता x ची किंमत काढायची, 15 इकडे गुणाकार तिकडे आले काय भाग करा, मग आपल्याला किंमत भेटून जाईल 20 भेटणार. बघा किती भेटणार आहे मित्रांनो, 20 भेटणार आहे. म्हणून 15 मजुरांना किती दिवस लागतील काम करायला, 20 दिवस काम करायला लागतील. पुढे बघा पुस्तक वाचन चळवळीतील एक पुस्तक दररोज 30 पाने याचप्रमाणे वाचल्यात ते पुस्तक 40 दिवसात वाचून पूर्ण होते. बघा दररोज पुस्तक वाचतोय बघा 30 पानं, मग पुस्तकाची 30 पानं वाचतात, मग ते पुस्तक 40 दिवसात पूर्ण होते. तर तेच पुस्तक 15 दिवस वाचून पूर्ण करण्यासाठी किती पाने वाचावी लागतील बघा. मग आता काय 30 गुणिले 40 x गुणिले 15. x काय करू आपण पानांची संख्या म्हणूया. ठीक आहे, पुस्तकाची पानांची संख्या. मग 30 गुणिले 40 भागिले 15 बरोबर x. मग याला जर सोडून देत आपल्याला किती उत्तर येणार आहे, 80 उत्तर येणार आहे. किती येणार मित्रांनो, 80 येणार आहे. म्हणून दररोज 80 पानं वाचावे लागतील. बघा पुढे बघा मित्रांनो, शाळेतील वस्तू विक्री केंद्रात इयत्ता 5वीचे 300 रुपये भांडवल, 6वीचे 200 रुपये भांडवल आणि 7वीचे 5000 रुपये भांडवल. बघा एक मिनिट, 5वीचे 3000 आहे, त्याच्यानंतर 6वीचे 2000 आहे आणि 7वीचे 5000 भांडवल आहे. तर वर्षा अखेर बघा मित्रांनो 3600 रुपये नफा झाला. तर 6वीच्या वर्गास किती नफा झाला असं तुम्हाला काढायचं. आता सगळ्यात पहिले बघा नफ्यातील 6वीचा वर्गाचा वाटा समजा आपण त्याला डबल मानूया. काय करूया, आपल्याला त्याला 2x मारूया बघा मित्रांनो. बरोबर आहे. पुढे बघा एकूण गुणोत्तर 3x अधिक 2x अधिक 5x बरोबर 10 झाले. बरोबर आहे. एकूण आपल्याला नफा भेटलाय 360 भेटलेला आहे. बरोबर आहे, 3600 भेटलेला आपल्याला मित्रांनो. मग आता 3600 जर याच्यामध्ये भेटलेला आपल्याला, तर मग आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, का x ची किंमत 10x आली. बरोबर आहे, 10x. मग हा x काय करा, एक तसंच ठेवा, पण 10 इकडे गुणाकारात तिकडे गेले काय भागाकारात होईल. मग आपल्याला फायनली भेटणार आहे 360. किती भेटणार, x ची किंमत 360. 6वीचा वाटा आपल्याला 2x आहे, म्हणून काय करा 360 गुणिले 2 करून घ्या. फायनली आपल्याला उत्तर भेटणार आहे बघा मित्रांनो 720. किती भेटणार आहे, 720 भेटणार आहे. पुढे बघा अमन, यश व सक्षम या तिन्ही मित्रांनी अनुक्रमे 80,000, 90,000, 1,20,000 रुपये गुंतवणूक एका व्यवसायात केली. तर 5 वर्षांनी त्यांना 5800 रुपये नफा झाला. तर नफ्यात सक्षमचा वाटा किती. बघा आता नफ्याचे गुणोत्तर दिले 8 9 आणि 9 12. बरोबर आहे, शून्य सगळे कट केले. बघा मग 8x अधिक 9x अधिक 12x बरोबर किती, 5800. मग x ची किंमत आपण जर काढायची असेल तुम्हाला, तर मग काय करा, या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर बरोबर आहे 8 अधिक 9 आणि 12 आणि 8 किती होतात 20, 20 आणि 9 29x. मग याच्यामध्ये x ची किंमत काढायची. मग 29 इकडे गुणाकारात तिकडे गेलो काय भागाकारात होईल. 5800 भागिले 29, x ची किंमत आली किती 200 आली. बरोबर किती आली 200. मग सक्षमचा वाटा विचारत आहे. सक्षमचा वाटा किती 12x. मग 12 गुणिले 200 किती येणार मित्रांनो 2400 याचं उत्तर असणार. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हेच IMP प्रश्न 100% येणार, त्यामुळे चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, काही अडचण नाही. आता पुढे बघा योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. बँकेकडून 2 वर्षासाठी 4000 रुपये कर्ज घेतल्यास त्यावर 800 रुपये सरळ व्याज भरावे लागते. तर व्याजाचा दर किती असेल, तर व्याजाचा दर किती असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 10%. किती येणार मित्रांनो, फक्त लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 10%. पुढे बघा श्यामरावांनी 4 वर्षासाठी 12% दराने 20,000 रुपये बँकेत ठेवले. तर त्यांना मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल. तर आता सरळ व्याज आपल्याला माहिती आहे काय, तर म गुणले द गुणले क किंवा P इंटू T इंटू R अपॉन 100. बरोबर आहे, अशा प्रकारे. मग क ची किंमत बघा 100 वर्ष, दरची किंमत 12 आणि म ची किंमत मुद्दल किती येणार तर मित्रांनो लक्षात घ्या, तर 20,000. बरोबर आहे. यांचं जर आपण काय आता भागिले 100 या तिघांचा गुणाकार बघा 20,000 गुणले 12 गुणले 4 भागिले 100 किती उत्तर भेटणार 9600. किती भेटणार मित्रांनो आपल्याला 9600. मग आता त्यांना नंतर किती रक्कम भेटणार आहे, म्हणजे मुद्दल आणि त्याच्यानंतर आलेली रास आहे. मग काय रास भेटली आपल्याला 9600, मुद्दल तर किती 20,000 आहे. मग याला एकूण मिळवलं आपण तर 29,600 रुपये भेटतील. म्हणून श्यामरावाला मुदतीनंतर एकूण 29,600 रुपये मिळतील. हे त्याचं काय असणार मित्रांनो फायनली आन्सर असणार. ठीक आहे, वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून घ्या आणि याचा चांगला सराव करा. बघा समीरने शाळेतील संचिकेत 3000 रुपये 10% दराने ठेवले आहेत. तर त्याला किती वर्षांनी 1500 रुपये मिळेल बघा व्याज मिळेल. हा बघा मुद्दल 3000 रुपये, दर 10 क आपल्याला काढायचे. बघा व्याज दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आपलं सूत्र काय म गुणले द गुणले क भागिले 100. मग पुन्हा याच्यामध्ये किमती टाकून द्या. मग 1500 बरोबर 3000 गुणले 10 गुणले क बरोबर 100. मग आता हे 0 0 2 कट झाले. हा 300 उरला 300 क. बरोबर आहे. मग याच्यात काय करा 300 ला इकडे काय करा मित्रांनो गुणाकारात तिकडे भागाकारात पाठवून द्या. 0 0 वरचे काय होतील मित्रांनो कट होऊन जातील. फायनली आपल्याला उत्तर भेटणार आहे 5 3 15 म्हणजे किती वर्ष 5 वर्ष आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे 5 वर्ष.
पुढे बघा, एका काटकोन त्रिकोणाची उंची 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती सूत्र काय, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, बरोबर आहे. हे त्याचं काय सूत्र आहे. मग 1/2 गुणिले काय, पायाची किंमत 4.8, नंतर काय उंचीची किंमत 3.6. मग आपण याला जर सोडून घेतो तर आपल्याला उत्तर भेटणार 8.64 चौ सेमी. हे त्याचं काय असणार मित्रांनो, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ असणार. काय असणार मित्रांनो, हे उत्तर लक्षात घ्या, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ असणार. पुढे बघा, वर्तुळाचा परिघ दिलाय 616 सेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या व व्यास काढा. आता परिघ म्हणजे काय, सी सर्किम्फरन्स. मग सी बरोबर काय, 2 पाया, हे सूत्र आहे. मग सी ची किंमत दिली डायरेक्ट 616. मग एक सूत्रामध्ये टाकू द्या, 2 गुणिले पायाची किंमत 22/7 आणि गुणिले r तासात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा काय, r ची किंमत पाहिजे, हा 7 इकडे काय भागाकारात, इकडे गेलो काय गुणाकारात, त्याच्यानंतर 22 गुणिले 2 इकडे गुणाकारात, इकडे आले काय होईल भागाकारात होईल. मग याची किंमत आपण सोडल्यानंतर खाली वरला आपल्याला बरोबर आहे 14 गुणिले 7, मग 14 7 98 भेटणार आहे. म्हणून त्रिज्याची किंमत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या किती भेटली आपल्याला, त्रिज्याची किंमत तर 98 भेटले. म्हणून डी बरोबर 196. डी म्हणजे काय, डायमीटर. कारण डायमीटर हा म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. कसा असतो, दुप्पट असतो. ठीक आहे. पुढे बघा, एक शिडी जमिनीपासून घराच्या 4 मीटर उंचीवर आहे, खिडकीजवळ पोहोचते, भिंतीचा पाया व शिडीच्या खालचे टोक यामध्ये अंतर 3 मीटर आहे, तर शिडीची लांबी काढा. बघा, अशा प्रकारे आता आपण काटकोन त्रिकोणामध्ये काय केले, त्रिकोणमिती एक उदाहरण घेतलेलं आपण. हे काय, याच्यामध्ये बघा आकृती काढून घेतली. समजा हा AB दिले उंची, त्याच्यानंतर हा BC काय दिल्याचा पाया दिलाय, बरोबर आहे. मग AC ची किंमत काढायची आपल्याला. बघा, शिडीची काढायची किंमत. आता याच्यामध्ये त्रिकोण ABC मध्ये समजा हा B 90 अवश्य, बरोबर आहे. मग आता यामध्ये आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करतो का, सगळ्यात पहिले एखादी बाजू काढत असताना आपण काय करतो, पायथागोरसचा प्रमेय वापरतो. 2 बाजू दिल्या असतात, तिसरी काढत असताना आपण काय वापरतो, पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय, AC वर्ग बरोबर काय AB वर्ग अधिक BC वर्ग, म्हणजेच काय, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किंवा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. मग दिलेल्या किमती टाकून घ्या. AC वर्ग बरोबर आहे AB चा वर्ग, AB म्हणजे किती, 4, 4 चा वर्ग. त्याच्यानंतर BC म्हणजे काय, 3, 3 चा वर्ग. मग 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9. 16 आणि 3 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, तर 9 होतात. 16 आणि 3 किती होतात, 9. 16 आणि 3 16 9 किती होतात, 25 होतात, बरोबर आहे. 16 आणि 9 किती मित्रांनो होतात, 25 होतात. त्याच्यामुळे AC चा वर्ग बरोबर 25. मग आता आपल्याला AC ची किंमत काढायची मित्रांनो. कुठली किंमत काढायची आपल्याला, AC ची किंमत काढायची. मग याला वर्गमुळात टाकत आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे AC बरोबर 5. किती भेटणार मित्रांनो, AC बरोबर 5. मग मित्रांनो लक्षात घ्या, शिडीची लांबी काय झाली, AC म्हणजे हा कर्ण झाला. शिडीची लांबी आपल्याला भेटली 5 मीटर. किती भेटली मित्रांनो, 5 मीटर. लक्षात घ्या, थोडस घाई होत असेल तर शब्द अटकतात, पण काय अडचण नाही, समजून घ्या, कारण आता बरेच काम आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, सूत्राचा विस्तार सूत्राचा उपयोग करून तुम्हाला गणित सोडायचे. 42 गुणिले 38. मग आता 42 मध्ये काय, 40 अधिक 2 आणि 38 मध्ये काय, 40 वजा 2. मग A अधिक B गुणिले A वजा B, म्हणजे सूत्र तयार होईल A वर्ग वजा B वर्ग, बरोबर आहे. मग 40 अधिक 2 गुणिले 40 वजा 2 बरोबर काय, 40 चा वर्ग वजा 2 चा वर्ग, 40 चा वर्ग, 4 चा वर्ग 16, 1 शून्य म्हणून 2 शून्य टेकून घ्या, बरोबर आहे. आपण बरेच आपले व्हिडिओ आहेत याच्यामध्ये, का वर्ग कसा काढायचा, वर्गमूळ कसं काढायचं, जे व्हिडिओ आहे ते जर तुम्हाला वाटलं IMP तर बघून घ्या, ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे. मग 40 चा वर्ग 1600, 2 चा वर्ग किती, 4. 1600 मधून 4 गेला 1596. किती भेटणार मित्रांनो, 1596. याचा डायरेक्ट गुणाकार करायचा नाही, हे सूत्र वापरायचं ना, अशाच प्रकारे तुम्हाला सोडायचे, अन्यथा तुमचं उत्तर चुकलं जाईल. ठीक आहे. चला पुढे बघूया. आता खालील राशीचे अवयव पाडा. बघा, 4x वर्ग y वजा 6x चा वर्ग. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करा, सगळ्यात पहिले 2 कॉमन घ्या. काय करा मित्रांनो, 2 कॉमन घ्या बाहेर. 2 कॉमन घेतल्यानंतर बघा आता काय दिसेल याच्यामध्ये, बघा आपल्याला, तर 2 जर याच्यातला साईडला आपण घेतला तर बघा 2 2 4, बरोबर आहे. मग 2x वर्ग y तसंच राहील, वजा याच्यातला काय राहील, 3 येईल, बरोबर आहे. मग 3x वर्ग. मग याला काय करायचं, आता साईडला करून घ्या याच्यामध्ये, बरोबर आहे. मग राहिला काय मित्रांनो, हा 2x चा वर्ग इकडचा आणि हा 2y याला तसाच आणि हा 3. समजलं मित्रांनो. तर फायनली उत्तर आपल्याला भेटणार आहे का, 2x वर्ग कंसामध्ये 2y वजा 3, ही त्याचा असणार आहे फायनली आन्सर. पुढे बघा, खालील द्विपदीचा वर्ग करा. काय करायचे, वर्ग करायचे. मग आता समजा आपण याला पहिलं पद मानलं, y ला x ला हा y दिला, आपण याला काय करू, दुसरा पद, आणि 6 ला काय करू, आपण पहिलं पद घेऊया. मग बघा, a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग, हे त्याचं सूत्र असणार आहे, बरोबर आहे. a वजा b ब्रॅकेट स्क्वेअर आपण म्हणतो त्याला. मग आता मित्रांनो याच्या किमती टाकून घ्या. a ची किंमत 6 घ्या आणि b ची किंमत 1/y घ्या. काय करा, 1/y घ्या. मग बघा मित्रांनो, 6 वजा 1/y चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग वजा 2 गुणिले ab, बरोबर. 2 गुणिले ab, a काय आला 6 घेतला, गुणिले y काय घेतला, b काय घेतला, 1/y घेतला, अधिक b चा वर्ग म्हणजे काय, 1/y चा
वर्ग. मग याला आपण सोडवल्यानंतर बघा 6चा वर्ग बघा मित्रांनो, जरा झूम करतो थांबा. 6चा वर्ग बघा विद्यार्थी मित्रांनो 36 होतो. 6 दुनी इकडे 12 झाला आणि गुणिले 1 आहे म्हणून 12 तसंच आणि छेदात y म्हणून तसंच अधिक 1 छेद y चा वर्ग, एकाचा वर्ग एकच म्हणून y चा वर्ग y. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय भेटले का फायनली आपल्याला हे आन्सर भेटले. समजते? हे आन्सर 36 वजा 12 भागिले y अधिक 1 छेद y चा वर्ग. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एका गावातील प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या जनावरांची संख्या खाली दिली, त्यावर वारंवारता सारणी करा. सारणी तयार करा. काहीच करायची गरज नाही मित्रांनो. सगळ्यात पहिले काय करा, प्राथमिक ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता तयार करून घ्या. बघा जे पहिल्याच बघा अंक कोणकोणते बघा, त्याच्यामध्ये 1 आलाय, 2 आलाय, 3 आलाय, 4 आलाय आणि 5 आलाय. अशा प्रकारे एक एक करून घ्या. 1 2 3 4 5 आला. ठीक आहे. आता एक किती वेळा आलाय मोजा बरं. बघा इथं एकदा आलाय, दोनदा आला, तीनदा आलाय, म्हणून ताळ्याच्या खुणा अशा 3 तयार करून घ्या. बरोबर आहे. 3 वेळा आला ना, फक्त इकडे 3 द्या, बस संपला विषय. 2 बरं किती वेळा आलाय मोजा बरं, किती आला इथं बघा 1 आलाय, 2 वेळा आलाय, म्हणून 2 ताळ्याच्या खुणा वारंवारता 2 घेऊन टाका. 3 बघा किती वेळा आला बघा मित्रांनो, इथं दिसते आपल्याला, मोजून घ्या. आता बघा किती वेळा आलाय बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती वेळा आलाय, 8 वेळा. मग या ताळ्यांच्या खुणा 8 करा आणि इकडे 8 देऊन टाका. पुढे बघा 4 किती वेळा आहे मित्रांनो, बघा 4 1 2 आणि 3 किती वेळा आला, 3 वेळा, म्हणून ताळ्याच्या खुणा 3 करा आणि वारंवारता 3 द्या. 5 बघा किती वेळा आलाय, 1 2 3 बघा 4 किती वेळा आलाय, 4 वेळा आलाय, म्हणून या 4 खुणा ताळ्यांच्या आणि हे 4 देऊन टाका. आणि फायनली काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मध्यक बिद्यक काहीच नाही करायचं, फक्त काय करायचं या सगळ्यांची बेरीज करायचं. समजलं ना, या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. नाही जमलं तर लक्षात घ्या, हे सगळे अंक देत याची बेरीज करा, म्हणजे असं मोजा, फक्त काउंटिंग करा 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल, 20 भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उद्याच्या परवाच्या पेपरसाठी कोणकोणते आयएमपी प्रश्न आणि कोणकोणते परीक्षेला येणारे 100% येणारे प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर त्यापुढे विद्यार्थी मित्रांनो सर्व 7वीच्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट द्या. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनायला खूप बराच वेळ कालावधी लागतो आणि कधी कधी वाचताना पण थोडी गडबड होत असते. ठीक आहे. तर समजून घ्या. पण मित्रांनो लक्षात घ्या, हे 100% मी सांगतो का, खात्रीशीर सांगतो का, हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहे. त्याच्यामुळे कुठलाही लोड घ्यायचा नाही. हेच प्रश्न करून जा, चांगल्या मार्काने तुम्ही नक्कीच पास होशाल. फक्त काम करा, सबस्क्राईब करा, मित्रांना इन्व्हाइट करा आणि लिंक शेअर करा आणि एकदा कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला ते. ठीक आहे. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि लक्षात घ्या, आता आपण एका दिवशी लाईव्ह येणार आहे, त्या लाईव्ह मध्ये आपण चर्चा करूया. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. चला टेक केअर.